अन्न खाली दिले बघा तिथं खायला, खालीच टाकलेलं आहे. ए चल ये, चल ये इकडे ये लवकर, चल ये, चल ये. हे बघा सगळे झोपलेत. आता खालीच टाकून जाणार आहे, कारण बघूया. खाली पण त्या साईडला टाकले तर तिथं खातात काही जण. बाबू ये, हे बघ हे खात चालले. हा बघा कचरा, ती बाई मला म्हणते कचरा करता तुम्ही. हा कोणाचा कचरा आहे बघा. ए ये चल काळू. त्या बाबूला ट्यूमर झालेला आहे आणि त्याचं ट्यूमर फाटून बाहेर आलेलं आहे बघा. तर मी त्यांना औषध टाकणार आहे. खा तू पटकन, मला त्याला औषध टाकायचं. तू खा पटकन, पावडर टाकायची मला त्याच्या अंगावरती. खा पटकन. बबलू, ए बबलू, आमच्या बाबूचं नाव मी बबलू ठेवलं आहे बघा. आणि हा बबलू आता गाडीत काय शोधतो, काय नाही आणलेलं मी, खायला खाली दिले ते खा. बबल्या, काही खायला दिलं आहे ना ते खा. या झाडाला बघा कशा मुळ्या फुटल्या नॅचरली. बबलू दुसरी येतीला, मग मी जाते, मला वेळ नाही, बाकीच्यांना द्यायचं आहे. ये पटकन खा. बाकीचे काही येतच नाहीत बघा, इकडेच बसलेत. कारण 10:30-11 वाजले सकाळचे. रात्रभर बिचारे यांना खायला मिळत नाही तर झोपत नाही आहेत. एक टाईम आपण त्यांना देतो पण ते पण लोकांना त्रास होतो. चल खाली ये, खाली. हे बघ इकडे ठेवले. खरं तर सरकारचं काम आहे यांची नसबंदी करण्याचं, पण आम्हालाच खूप म्हणजे त्रास होतो या गोष्टीचा. कारण आता बघा हिला पण पिल्लं होतील काही दिवसांनी, त्याचं ऑपरेशन करणं खूप गरजेचं आहे. पण ती लोक येतच नाहीत फोन केला की. रात्री उशिरा आले होते पण हे काय भेटलेच नाही आहेत. मग आता सकाळी आले तरी यांना विश्वासच बसत नव्हता की मी आले याचा. जॉय खाली उतरून खा. बाकीचे काय अजून येत नाहीत कारण राहता तिकडे झोपले राहता. आणि राजा वर्षभर एकच झाड हिरवं राहू शकतं किती उन्हाळा असला तरी, ते म्हणजे कडुलिंबाचं झाड. आता पाडवा जवळच आलेला आहे. हे चला मी जाते. मीरा तू तुझं खा ना, मीरा तुझं तू खा ना, खा ना तुझं तू. हां थांबा, अजून देते, अजून देते, थांबा. दंतू देखो, हमारा दंतू आतमध्ये बसलेला आहे. मी त्याला खायला ठेवून चालले. तू खा दंतू, बाहेर आहे. खाली, खाली पण आला. खाली कुठे होता तू? किती वेळ झाला बाबडे, मी आवाज देते रे तुला, माझ्या लेकरांना. चला दंतू बाहेर येऊन खा तू. दंत्या, काळू, काळू आज जिमच्या बाहेर आला बघा. ते जिम आहे टेकडीवरती, जिम आहे म्हणजे टेकडीच्या अगदी जवळ, म्हणजे पूर्ण टेकडीच आहे पण. आणि मी इथून पाणी नेते बघा वरती टेकडीवरती. घरून आणते मी 10 लिटर पाणी. येता येता सगळीकडे होतो आणि मग पाणी रिकाम होतं त्यावेळेस घेऊन जाते मी वरती. इथून अजून साहेब उठलेले नाहीत बघा, झोपलेलेच आहेत.